मनोहर पाटील आमचे ट्रॉम्बेचे आहेत, त्यांना विनंती करतो आपण या. मनोहर पाटील शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल या स्पर्धेच्या निमित्ताने. चला, मेगा फायनलचा मॅन ऑफ द मॅच ठरला. चला, सेमीफायनलचा प्लेअर ऑफ द मॅच ठरला. तर सेमीफायनलचा मेडल देण्यासाठी मी विनंती करतोय तानाजी काका यांना विनंती करतोय. तर मनोहर दादा यांना विनंती करतोय की आपला शुभ असते या ठिकाणी सेमीफायनल नंबर 2चा प्लेअर ऑफ द मॅच ठरलाय. मिस्टर भूषण पाटील ठरलेत या मॅचचे प्लेअर ऑफ द मॅच. जे सेमीफायनलचे मॅचचे ते प्लेअर ऑफ द मॅच ठरलेत आणि मनोहर दादा यांच्या शुभ असते त्यांना हे मेडल दिलं जात आहे. सेमीफायनलचा भरपूर महत्वाचा सामना होता, कारण की ती मॅच जर जिंकली नसती तर बक्षीसपात्र फेरीमध्ये हा संघ पोहोचला नसता. श्रीकृष्ण दिवाच्या विरोधामध्ये त्यांनी खूप चांगली बॅटिंग केली आणि मेगा फायनलचा प्लेअर ऑफ द मॅच ठरलाय कुमार 11 तुर्भे टीमचा अभि ठरलाय या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. आणि हे मेडल देण्यासाठी मी विनंती करतोय भूषण पाटील आपल्याला विनंती करतोय आपले शुभ असते मेगा फायनलच्या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच अभिला या ठिकाणी आपण हे मेडल देऊन त्याचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. खूप चांगली गोलंदाजी अभिने केली ट्रॉम्बेच्या विरोधामध्ये आणि तो ठरलाय या मेगा फायनलच्या मॅचचा हिरो. आणि त्यानंतर आम्ही क्रिक लाईव्ह यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी करणार आहोत. निखिल आपण यायचं आहे आणि हा सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय रोहित पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभ असते आपण क्रिक लाईव्हच्या ठिकाणी शुभ सन्मान करायचा आहे. रोहित पाटील हे आयोजक आहेत, म्हणजेच गावदेवी 11चे जे खेळाडू आहेत त्यांनी संपूर्ण टीमने ही स्पर्धा आयोजित केली होती आणि त्यांच्या शुभ असते या ठिकाणी त्यांचा सन्मान होतोय. क्रिक लाईव्ह सचिन मुंडे यांची वाहिनी आणि नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये सचिन मुंडे यांची वाहिनी खूप चांगले कार्य करत आहे आणि निखिल होते या स्पर्धेसाठी ऑपरेटर. आणि त्यानंतर मी विनंती करतोय सुजय जोशी यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ असते या ठिकाणी सन्माननीय आदरणीय बळीनाना यांचा या ठिकाणी शुभ सन्मान करायचा या स्पर्धेच्या निमित्ताने. बळीनाना यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल या स्पर्धेच्या निमित्ताने. त्यांचा मी सर्च स्वागत करतो. जॅक्स मात्रे यांच्या माध्यमातून सन्मान चिन्ह या ठिकाणी उपलब्ध करून दिले, त्यांचा मी आभार व्यक्त करतोय. आणि त्यानंतर मी विनंती करतोय विशाल दादा यांना विनंती करतोय की सन्माननीय आदरणीय आपण भूषणजी पाटील यांचा या ठिकाणी शुभ सन्मान करायचा आहे स्पर्धेच्या निमित्ताने. भूषणजी पाटील यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय पुष्पगुच्छ. आणि त्याचबरोबर आमचे जॅक्स मात्रे यांनी सन्मान चिन्ह या ठिकाणी आम्हाला पुरस्कृत केले गेले, त्यांचाही आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्यानंतर मी विनंती करतोय मेहबूब शेख यांना विनंती करतोय की आपण अनिल दादा यांचा या ठिकाणी शुभ सन्मान करायचा आहे स्पर्धेच्या निमित्ताने. अनिल दादांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल या स्पर्धेच्या निमित्ताने. मेहबूब शेख यांच्या शुभ हस्ते अनिल दादा यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. थँक्यू सो मच. आणि त्यानंतर जितेश पाटील यांना विनंती करतोय की आपण तानाजी काका यांचा या ठिकाणी शुभ सन्मान करायचा. चला तर मुन्ना यांचा या ठिकाणी शुभ सन्मान करायचा आहे या स्पर्धेच्या निमित्ताने. मुन्ना यांचा शुभ सन्मान जितेश पाटील यांच्या शुभ हस्ते केला जाईल. आणि त्यानंतर मी विनंती करतोय केतू यांना की आपण या ठिकाणी शुभ सन्मान करायचा आहे. हिमांशू यांचा या ठिकाणी शुभ सन्मान करायचा आहे. तुर्भ्याचे आमचे हिमांशू आहेत, त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल या स्पर्धेच्या निमित्ताने. त्यांची उपस्थिती या स्पर्धेला हिमांशू यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल या स्पर्धेच्या निमित्ताने.
केतू यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. आणि त्यानंतर मी तानाजी काका यांना विनंती करतोय की मनोहर दादा यांचा या ठिकाणी शुभ सन्मान करायचा आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने मनोहरजी कोळी यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जात आहे. ट्रॉम्बेचे आमचे मनोहर दादा आहेत, त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. थँक्यू सो मच. आपली उपस्थिती भरपूर महत्वाची होती. चला तर आपण जाऊया बक्षीस समारंभाकडे. या स्पर्धेमधला बेस्ट फिल्डर तर बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट ज्या खेळाडूने खूप चांगली क्षेत्ररक्षण केलं, खूप चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना भरपूर साऱ्या कॅचेस पकडल्या, त्याचबरोबर सीमारेषा बाहेर जाण्यापासून चेंडूला अडवण्यामध्ये तो यशस्वी ठरला. या स्पर्धेचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरला. या स्पर्धेचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि हे बक्षीस देण्यासाठी मी विनंती करतोय बळी नाना यांना की आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक द्यायचं आहे. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट कुमार 11 तुर्भे टीमचा हेमंत पाटील ठरला. या स्पर्धेचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हेमंत पाटील. बळी नाना यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक आपण द्यायचं. हेमंतजी पाटील हे ठरले तर या स्पर्धेचे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. ते उपस्थित नाहीयेत, त्याच्या अनुपस्थितीमध्ये त्यांचे प्रतिनिधी. आणि त्यानंतर बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट हे पारितोषिक देण्यासाठी मी अनिल दादा यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंटचा पुरस्कार द्यायचा. अनिल दादा यांच्या शुभ हस्ते बेस्ट बॉलरची ट्रॉफी दिली जाईल. चला बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. तब्बल या स्पर्धेमध्ये त्या गोलंदाजाने 6 विकेट्स घेतल्या आणि लाजवाब गोलंदाजी केली. या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज ठरलाय आई गावदेवी 11 ट्रॉम्बे टीमचा शुभम ठरलाय. या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज अनिल दादा यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा बेस्ट बॉलरचा किताब दिला जातोय शुभमला. खूप चांगली गोलंदाजी आई गावदेवी 11 ट्रॉम्बे टीम कडने केलेली आहे आणि तो ठरला या मॅचचा या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज. हार्दिक हार्दिक अभिनंदन शुभम. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट फलंदाज हे पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करतोय. तर मुन्ना यांना विनंती करतोय हे पारितोषिक आपल्या शुभ हस्ते द्यायचं. मुन्ना यांना विनंती करतोय हे पारितोषिक आपल्या शुभ हस्ते द्यायचं. या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज ज्या फलंदाजाने खूप चांगली बॅटिंग केली आणि त्याची बॅटिंग ज्यावेळेस खऱ्या अर्थाने प्रत्येक नवी टेनिस क्रिकेटचा चाहता पाहतो ना, एक वेगळंच फील येतं. त्याचे फटके एक्स्ट्रा कव्हरला लॉंग ऑन लॉंग ऑफला खूप चांगले आपल्याला पाहायला मिळतात. नवी मुंबईचा कोहिनूर भूषण पाटील ठरलाय या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज. लाजवाब खेळ भूषण पाटीलने केला आणि भूषण पाटील ठरलेत या स्पर्धेचे उत्कृष्ट फलंदाज. खूप चांगली बॅटिंग भूषण पाटीलच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळाली, ज्याने मात्र 7 समुद्र पार आपल्या नवी मुंबईचं नाव आणि आपल्या नवी मुंबईचा झेंडा रोवला भूषण पाटील. त्यानंतर प्लेयर ऑफ द टुर्नामेंट ज्या खेळाडूने खूप चांगला खेळ साकारला आणि ही ट्रॉफी देण्यासाठी मी विनंती करतोय आमचे नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये लेजंड खेळाडू तानाजी काका यांना विनंती करतोय की आपला शुभ हस्ते या स्पर्धेचा मालिकावीर मॅन ऑफ द टुर्नामेंट प्लेयर ऑफ द टुर्नामेंट ठरलाय, ज्याच्या बॅटमधनं तब्बल 73 धावा आल्या आणि 2 विकेट्स त्याने आपल्या नावी केल्यात. या स्पर्धेचा मालिकावीर ठरलाय आई गावदेवी 11 ट्रॉम्बे टीमचा दिनेश ठरलाय. या स्पर्धेचा उत्कृष्ट खेळाडू प्लेयर ऑफ द टुर्नामेंट दिनेश ठरलाय. 63 धावा आणि 2 विकेट्स त्याने मिळवल्यात.
मनोहरजी कोळी असतील, त्याचबरोबर तानाजी काका असतील, बळीनाना असतील, यांच्या शुभ असते या ठिकाणी दिनेशला प्लेयर ऑफ द टुर्नामेंटची ट्रॉफी दिली जाते. वेल प्लेड, भरपूर साऱ्या शुभेच्छा येणाऱ्या स्पर्धेसाठी. दिनेश तुम्हाला 73 धावा होत्या त्यांच्या आणि 2 विकेट्स त्यांनी आपल्या नावीन केले होते. आणि या स्पर्धेमधला द्वितीय क्रमांकाचा मानकरी आणि हे पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करते सर्व मान्यवरांना की आपल्या शुभ असते हे पारितोषिक आपण द्यायचं आहे. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आणि ही ट्रॉफी जाती पहिल्यांदाच या मैदानावरती खेळण्यासाठी उतरलेला आई गावदेवी 11 ट्रॉम्बे संघ ठरला या स्पर्धेचा द्वितीय क्रमांकाचा मानकरी. हार्दिक हार्दिक अभिनंदन. आई गावदेवी 11 ट्रॉम्बे संघ, ज्या ट्रॉम्बे टीमने मात्र खूप चांगला खेळ केला आणि या मैदानावरती पहिल्यांदाच ते खेळण्यासाठी आले आणि पहिल्यांदाच खेळत असताना मेगा फायनल मध्ये याच गावाच्या याच मैदानावरती जो रोजचा सराव करणारा संघ आहे त्या टीमला मात्र पराभूत केलं, जे कठीण असतं. होम ग्राउंड वरती होम टीमला पराभूत करून मेगा फायनल मध्ये जागा बनवली. खऱ्या अर्थाने हँड्स ऑफ यू. खूप चांगला खेळ तुमच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळाला. आणि त्यानंतर मात्र आम्ही जाणार आहोत या स्पर्धेचा विजेता संघ आणि हे पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करते सर्व मान्यवरांना आपल्या शुभ असते चॅम्पियनची ट्रॉफी द्यायची. आणि या स्पर्धेमध्ये ज्यांनी अभिराज्य गाजवलाय कुमार 11 तुर्भे संघ ठरला या स्पर्धेचा विजेता संघ. ज्या टीमने भरपूर परिश्रम केला मागच्या 1-2 वर्षांमध्ये, परंतु ज्या टीमचा मी खरं तर उल्लेख करत होतो ना, 5 वर्ष अगोदर रायगड टेनिस क्रिकेटमध्ये ज्यावेळेस नवी मुंबई टेनिस क्रिकेट मधला कोणताच संघ जास्त प्रमाणामध्ये खेळत नव्हता ना, त्यावेळेस या टीमने धुमाकूळ घातला होता. रवी म्हात्रे असतील, भूषण पाटील असतील, किशोर